नमस्कार माऊली, नमस्कार. असं नेहमी म्हणतात की कोणत्याही देवाची अवकृपा झाली तरी चालेल, पण शनिदेवांची वक्रदृष्टी मात्र नको. कारण शनिदेव असे एकमेव आहेत की ज्यांची अवकृपा झाली तर त्याच्यातून सहज सुटका नसते. कित्येक माणसं तर शनिदेवांची अवकृपा नको म्हणून व्रत धरतात. बरेच लोक या शनिदेवांना घाबरून असतात. पण खरं सांगतो, हे शनिदेव कधी कुणाला विनाकारण त्रास देत नाहीत. ते तुमची योग्यता तुम्हाला दाखवून देतात. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला जे फळ मिळायला हवं तेच ते आपल्यापर्यंत आणून पोचवतात. आपण जर चांगलं वागलो तर त्याचं फळ चांगलं मिळतच. आता मालती आणि तिच्या जावा ज्या आहेत त्यांचं वर्तन पाहिलं की आपल्याला हेच दिसतंय. प्रत्येकीचं वर्तन किती वेगवेगळं आहे, निराळ आहे, आणि त्यामुळे त्यांना मिळणारं फळ देखील तसंच निरनिराळ आहे. कारण भगवंताच्या नजरेतून कोणीही सुटू शकत नाही. अहो अहो सर्व इकडे या. बघा इकडे काय दिसते आहे. काय झालं? काय गारुडी, काय झालं? कशाला ओरडतेस? ही मालती असत्य कथन करते आहे. असत्य? हो हो असत्य. काय म्हणाली होती तू बाहेर की घरात अन्न शिल्लक नाही म्हणून? हो खरं तेच बोलले. मग हे काय आहे? परमेश्वरा, अरे किती अंग टणकतंय रे. ह्यापेक्षा मरण यातना सुसह्य असतील. काय करतेस? पायाचे तुकडे पाडतेस का? नशीब समजा, कुणीतरी तुमची सेवा करते आहे. आम्ही तुमच्या मागे लागलो आहोत का? सहन करतोच आहोत ना? इथे इथे त्या मालतीचे कुतूहलच वाटते मला. इथे इथे. हा काय तुम्ही गप्पा बसाओ. हा सगळा काय प्रकार आहे? ती दिसते तेवढी साधी नव्हे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत तिचे. तिने नक्कीच आपल्या अपरोक्ष धनसंचय करून ठेवला आहे. हो ना? अहो काय आले? इथे जीव तोडून बोलतेय आणि तुम्ही घोरताय काय? काय झालं? मालतीने आपल्या अपरोक्ष धनसंचय करून ठेवला नसेल ना? तू उगाचच मनात शंका आणतेस. तिच्याकडे कुठून येईल धन? हो ना? मग घरात अन्नाचा एक दाणा शिल्लक नसताना इतके धान्य आले कुठून? असू दे असू दे असू दे असू दे. हळू. आज प्रथम पाय शेकत आहात का? मग स्वस्थ वाटण्याऐवजी त्रासच अधिक. अगं मी या विचारात आहे की आपल्या घरात हे सारे आले कुठून? म्हणजे काही शंका आहे का? हे सगळं तिनेच केले असणार. काय? नाहीतर काय? छे, मला हे सारे पटत नाही बघ. मालती हे सगळं करणं अशक्य आहे. ती तर किती साधी आहे, पाण्यासारखी निर्मळ आहे. असं काय? म्हणजे आम्ही दोघी बहिणी तशा आहोत का? नाही नाही नाही, मला असे म्हणायचे नव्हते ग. तुम्ही दोघी तर काय काय खूप साधे आहात, प्रेमळ आहात. मला तर एकच जाणून घ्यायचे आहे
की त्या मालतीला असे काय सापडले आहे ज्यामुळे क्षणात नव्हत्याचे होते झाले आहे. प्रभू, तुझ्यावर आमचा ठाम विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे. तू आहेस म्हणूनच आम्ही भोजन करू शकलो. आज तुझ्यामुळेच आमच्या घरामध्ये अन्न शिजू शकले. हो, आणि यात सगळ्यात मोठा हातभार हा तुझा आहे मालती. तुझ्यामुळेच हे सारे काही शक्य झाले आहे. छे, यात माझे कसले श्रेय? मालती, पण एक प्रश्न मला सतत पडतो आहे, हे सारे शक्य कसे झाले? मला देखील हाच प्रश्न पडतो आहे, पण कितीही विचार केला तरी याचे समाधान सापडतच नाही. मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी विशेष असे काही घडले होते का? हा, त्या दिवशी एक गरजू घरी आला होता. त्यास सहाय्य केले, त्याला जे हवे नको ते सगळे काही दिले आणि तो आल्या वाटेने निघून गेला. अहो, त्याने काय होणार आहे? तो कोण कुठला याचक? तो काय देणार हिला? तो स्वतःच दारोदारी फिरत असणार. मग तिने इतक्या दिवस लपवलेले धन ते आत्ता बाहेर काढले का? तू तू उगाच निरर्थक संवाद साधतीयस. अहो, जो मुळात गरजू आहे तो दुसऱ्यांना काय देणार? खरे आहे की नाही? काय म्हणते मी? नाहीतर काय. काय म्हणजे आत्ता आपल्या घरात जर कोणी मागायला आले तर त्याला आपण काय देणार? मला तर एकच वाटते आहे की आपण तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवे. लक्ष ठेवायला हवे. आणि तुम्ही इथे लक्ष द्या. चुकले हा माझे. हळूहळू करतो. ओम श्री शनेश्वराय नमः. ओम श्री शनेश्वराय नमः. ओम श्री शनेश्वराय नमः. ताई, तुला खात्री आहे का की ही आपल्यापासून काहीतरी लपवते म्हणून? अगं, मला नक्कीच खात्री आहे. त्याशिवाय असे काही घडणे शक्यच नव्हते. बरोबर आहे तुझं. मला देखील हेच वाटते आहे. परंतु आपण हे सिद्ध करून साध्य तरी काय करणार? अरुणी, साध्य काय करणार म्हणजे? पिताश्रीच्या आदर्श सुनेचे सतत दाखले देत असतात. ती सून किती चुकीची आहे, किती धूर्त आहे हे त्यांना सांगायला नको? ही नक्कीच आपल्या अपरोक्ष धनसंचय करून ठेवते आहे. हा विश्वासघात नव्हे? या घटकेला कुठे जात आहे? चल. चल, आपण तिचा माग काढूया. ताई, ते बघ, तिचे वर्तन कसे संशयास्पद दिसते आहे. नक्कीच काहीतरी मेख असणार आहे. निश्चितच. मी देखील तुला म्हणाले नव्हते? बघ, ऐक अरुणी, तू हिच्या मागे जा आणि मी घरी जाऊन पिताश्रींना सारे काही सांगते. हिचे सत्य सर्वांसमोर आणायलाच हवे. हो हो, असंच करूया. हो, निघ.
अरे तुमचा कनिष्ठ बंधू इथं राबतो आहे, त्यात सहाय्य करायचं सोडून विश्रांती काय घेता आहात? आणि या घरातल्या सगळ्या स्त्रिया गेल्या तरी कुठे? अहो पिताश्री, आम्ही गोपाळला हे काम करायला भाग पाडलेले नाही. तो त्याच्या स्व इच्छेने काम करतोय आणि स्त्रियांच्या कार्यात आम्ही लुडबुड करत नाही. आम्हाच ठाऊक नाही त्या कुठे आहेत आणि काय करतायत. हो आम्हाला ठाऊक नाही. छान. तुमच्या सहचारिणी असून देखील तुम्हास माहित नाही कुठे गेल्या आहेत त्या? गोपाळ, तुला देखील माहिती नाही मालती कुठे गेली आहे ते? खरेच पिताश्री, मला सुद्धा ठाऊक नाही. आणि आश्चर्य म्हणजे काही वेळापूर्वी मालती ही माझ घरात होती, काम करत होती, पण त्या पश्चात ती कुठे गेली मला खरेच ठाऊक नाही. अरे काय घडते आहे या घरात? दिवसा ढवळ्या या घरातील स्त्रिया निघून जातात तरी कुठे? पिताश्री, पिताश्री, मी सांगते मालती कुठे गेली होती ते. आम्ही बहिणी तिचं भांड फोडण्यासाठीच गेलो होतो. तिचं खरं रूप आपल्या सर्वांसमोर यावं हाच आमचा उद्देश होता. हे काय बोलते आहेस? मालतीबद्दल बोलायला तुला काहीच कसे वाटत नाही? वहिनी, तुम्ही माझ्या पत्नीवरती असे आरोप कसे करू शकता? आरोप नाही, सत्य तेच बोलते आहे. मला तर तिच्यावर आधीपासूनच संशय होता. दिसते तेवढी सोजवळ नाही ती. आपणा सर्वांपासून लपवून तिने धनसंचय करून ठेवला आहे. खरेच की हे तर धन भूमीत लपून ठेवते आहे. याचा अर्थ ताई जे म्हणते आहे ते खरे आहे. मनात येईल ते बोलू नकोस. मालती अशी मुलगी नाहीये. ही तुझी असूया आहे तिच्याबद्दलची. नाही, ती सांगते ते संपूर्णपणे सत्य आहे. मी देखील प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितले आहे तिला काहीतरी भूमीत पुरताना. मी तिचाच माग घेत होते. काय झाले? सगळे असे स्तब्ध का उभे आहेत? माझे काही चुकले का? मालती, तू कुठे गेली होतीस? ती काय सांगणार आहे? सांगायला तिच्याकडे तोंड असायला हवे ना. सर्व काही लपवून करते आहे ती. नाहीतर काय, चेहरा दाखवायचा सोजवळ आणि वर्तन मात्र मान खाली घालायला लावणारे. तुम्ही दोघी शांत राहा. ती काय बोलतेय ते ऐकू द्या. मालती, कुठे गेली होतीस तू? बोल. पिताश्री, मी बाहेर गेले होते. तुम्हाला सांगितले नाही हे चुकलेच माझे, परंतु मी कोणापासून काहीच लपवले नाही. मागील शनिवारी केनी कुरडीची भाजी केली होती. त्याच्या पानांसोबत त्याचे बीजही होते. ते पाण्यात टाकले होते आणि त्याच्यासोबत तेरड्याचे बीज देखील होते. तेच पेरायला गेले होते. हवं तर तुम्ही सगळे येऊन खात्री करू शकता.
नाही, त्याची आवश्यकता नाही. उलट मला माझाच क्रोध करावासा वाटतोय. मी देखील कुणाच्या सांगण्यावरून तुझ्यावर संशय घेतला. असो, शेतावर जायला विलंब होतोय. चला चला. काय काय पाहिलं काय? अहो ते हो चला. माऊली, हीच तर आहे भगवंताची लीला. संकट आपल्याला बरेचदा डोंगराच्या कड्यापर्यंत घेऊन जातं, पण दरीमध्ये ढकलून देत नाही. त्या उंबरठ्यावर उभं करून आयुष्य किती महत्वाचं आहे याची जाणीव करून देतं. शनिदेवांनी हेच तर केलंय. मालतीला माहित होतं आपल्या घरी अन्न बिलकुल नाही, पण सगळे जेव्हा घरी आले तेव्हा घर अन्नधान्याने भरलेलं दिसलं. हा कृपाशीर्वाद आला कुठून? शनिदेव आपलं वर्तन बघत असतात आणि त्यांना जर आपल्या वागण्यातला, जगण्यातला प्रामाणिकपणा दिसला आणि तो जर भावला तर त्याला योग्य ते फळ ते देत असतातच. याचा एक प्रत्यय मालतीला येऊन गेला. आता यापुढे काय होणार पाहूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.